छत्रपती संभाजीनगर सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा मेळावा उत्सवात संपन्न। सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी अधिकारी संघटनेचा मेळावा मयूर पार्क येथे कृष्णमंगल कार्यालय येथे संपन्न झाला दुपारी 12 वाजता। यावेळी अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष मधुकरराव जगम यांच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते। यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती। यावेळी जिल्हाध्यक्ष के.डी. चव्हाण यांच्यासह मोठ्या प्रमाणात कर्मचारी सेवानिवृत्त यांची उपस्थिती होती। यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देऊन व पुढील पुण्यामध्ये होणाऱ्या अधिवेशनाला ऑक्टोबरमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असे राज्याध्यक्ष मधुकरराव जगम यांनी म्हटले आहे। हॅलो, धन्यवाद वाकळे सर। प्रास्ताविक करण्याच्या अगोदर या ठिकाणी सुरुवातीपासून वाकळे सर अतिशय सुंदर सूत्रसंचालन करत आहेत। त्यांचाही सत्कार होणं अपेक्षित आहे। मी गणेश राठोड सर यांना विनंती करतो की त्यांनी वाकळे सरांचा या ठिकाणी सत्कार करावा। वाकळे सरांचा जनाब छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 150व्या जयंती प्रीत्यर्थ आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी संघटनेचा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये या ऐतिहासिक शहरामध्ये प्रथमच या संघटनेचा स्नेहमिलन मेळाव्याचं आयोजन आज होत आहे। अशा या सुंदर कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक या संघटनेचे राज्याध्यक्ष माननीय मधुकरराव जंगम साहेब, या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक आणि प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले या संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष माननीय शिवाजीराव धायजे साहेब, या संघटनेचे विभागीय अध्यक्ष माननीय गोरखनाथ घाटुळ साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून बीड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष माननीय बाबूराव नागरगोजे साहेब विचार मंचावर विराजमान आहेत। परभणीचे जिल्हा अध्यक्ष माननीय एम के कादरी साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत। या विचार मंचावर या कार्यक्रमासाठी सिल्लोडहून आवर्जून उपस्थित असलेले सिल्लोडच्या पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी म्हणून ज्येष्ठ विस्तार अधिकारी म्हणून उपस्थित असलेले माननीय या ठिकाणी एन.आर. फाळके साहेब उपस्थित आहेत। या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे कक्षाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले माननीय फारुकी साहेब उपस्थित आहेत। या ठिकाणी ज्यांनी हा हॉल उपलब्ध करून दिला विनामूल्य, ज्यांचा उल्लेख या ठिकाणी हरदे सरांनी केलेला आहे, असे आमचे राजेंद्र जोशी सर, की सतत शिक्षक असो या कोणी गरीब असो अशा व्यक्तींना मदत करणारं व्यक्तिमत्व आणि आमच्या माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन म्हणून सेवानिवृत्तीपर्यंत चेअरमन राहिलेले आणि आताही काल परवा निवडणूक झालेली पूर्ण पॅनल निवडून ज्यांनी आणलं असे आमचे एस.आर. जोशी सर। प्रधान आहे, संस्कार प्रधान आहे। त्यांनाच आवडत नसते की आपल्या मंडळीनं असं आपल्या मिस्टरनं सेवानिवृत्त झाले म्हणून असं काम करावं की त्यांच्या मनाला कधी पटत नसते। त्यांचंही मन आपल्याला जाणता आलं पाहिजे। पण निदान आपण असं काय फार राग आला तर काय असे मूठ जाम धरायची, गप बसायचं, गिळायचं आणि फार दुरुस्ती करू वाटली आपल्याला तर आपण स्वतःच ते काम करायचं। अगदी मग कुठलंही काम असू द्या। सेवानिवृत्त झाल्या झाल्या सांगायला काय हरकत नाही। धायजे सर, आमची मंडळी मला बसल्या बसल्या चिरंजीव मंडळी बसली होती। मग मी कधी आयुष्यात चहा केला नाही, म्हणजे पूर्वी मला येत होता लग्न व्हायच्या आधी, पण लग्न झाल्यानंतर मला ते येतं मी कधी दाखवतच नव्हतो। मला सगळं येत होतं। चपाती करता येत होती, आपण चपाती म्हणजे आपण पातळ भाजी करता येते, सगळं काय करायचं, चहा करता येतो सगळं। सेवानिवृत्त झाल्या 2-3 दिवस झाल्यावर बसलो तर असं संध्याकाळचे 5:30-6 वाजल्या मिसेस आली नोकरीवरनं आणि सहज बसल्या बसल्या म्हटले सांगाय काय हरकत नाही, तुम्हाला काय सुद्धा येत नाही? म्हटलं मला नाही काय येत, पण म्हटलं मी करू शकतो। नाही नाही तुम्ही करू शकत नाही। परत मला एकदा विचार आला,
आज चहा करावा समजा ह्याची इच्छा आहे, मी चहा करावा तर कायमस्वरूपी पाठीमागे लागतो. तरी पण म्हटलं चला चिरंजीव पण म्हणतोय पप्पा नाही तुम्हाला काय आहे तर मला सगळे येतं. मग तुम्हाला साखरे डबा सुद्धा कुठे माहित नाही. आता मला ते माहित होतं ना, ती काय रोज घरात आहेत का. आपल्याला कधीतरी समजा दुपारचं आलं जेवण घेतलं. जंगम राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना या संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संपन्न होत आहे. या मेळाव्यासाठी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त बहुसंख्येने हजर आहेत. त्यांच्या हजेरीमुळं हे सभागृह पूर्णपणे भरलेलं आहे. सेवानिवृत्तांचे अनेक प्रश्न आहेत. त्यापैकी महाराष्ट्र शासनाने 2500 कोटी रुपये देऊन सेवानिवृत्तांची पेन्शन विक्री, ग्रॅज्युटी, 7व्या वेतन आयोगाचे हप्ते इत्यादी प्रश्न सोडवलेले आहेत. मात्र अजून या लोकांचे केंद्रप्रमुख मुख्याध्यापक यांचे वेतनवाढ असेल, त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख मुख्याध्यापक यांचं रजारोगीकरण असेल, 5व्या वेतन आयोगाचा हप्ता असेल, असे अनेक प्रश्न महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. महाराष्ट्र राज्य सरकारचं सेवानिवृत्त संघटनेला पूर्ण सहकार्य आहे आणि त्यामुळे या संघटनेचे प्रश्न सुटत आहेत. या संघटनेची स्थापना 7 सप्टेंबर 2023ला झाली. मात्र महाराष्ट्रातून प्रश्न सोडवण्याच्या प्रक्रियेमुळे सभासदांचा सेवानिवृत्तांचा भरघोस पाठिंबा या संघटनेला मिळालेला आहे आणि ही संघटना यापुढे अशीच मोठी होत जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या मेळाव्यामध्ये काय काय निर्णय झाले? आजच्या मेळाव्यामध्ये ज्या सभासदांनी मागण्या केल्या त्या मागण्या पाठपुरावा करून सोडवल्या जातील असं अभिवचन सर्व सेवानिवृत्त सभासदांना देण्यात आलं. सर, संघटनेचे एकूण सभासद किती आणि कधीपासून संघटना स्थापन झाली? महाराष्ट्रामध्ये एकूण सेवानिवृत्तांची संख्या 3 ते 4 लाखाच्या आसपास आहे. त्यापैकी 1 लाखापेक्षा जास्त सभासद या संघटनेचे झालेले आहेत. सर, तुम्ही आता भाषणामध्ये पण सांगितलं का काही शिक्षकांचे म्हणजे सेवानिवृत्तांचे प्रश्न तुम्ही सोडवलेत. आता पुढच्या टप्प्यामध्ये कोणते प्रश्न बाकी आहेत, त्याच्यासाठी काय करणार संघटना? सेवानिवृत्तांचे प्रश्न जे आता आहेत ते सेवानिवृत्तांचं रजारोगीकरण आहे, सेवानिवृत्तांची वेतनवाढ आहे, सेवानिवृत्तांना ज्या काही सोयी सुविधा केंद्राप्रमाणे आवश्यक आहेत त्या सर्व सुविधा पुणे येथे अधिवेशन घेऊन त्यामध्ये मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री काही मंत्री हजर राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्या समोर मांडल्या जातील आणि त्या सोडवल्या जातील. हे अधिवेशन कधी आहे? अधिवेशन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुणे येथे घेतलं जाणार आहे. नाही, आता आज संभाजीनगरचा जिल्हा मेळावा झाला तर असेच मेळावे जिल्हा स्तरावर सुरू आहे का? हा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे मेळावे सुरू आहेत. प्रत्येक विभाग स्तरावर सुरू आहेत. परवा दिवशी गोंदियाला असाच मोठा मेळावा झाला आणि आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मेळावा झाला. तुम्ही आता भाषणामध्ये सांगितलं का सेवानिवृत्तांचा टूर पण काढला जाणार आहे, तर त्याची सेवा पार्श्वभूमी काय आणि नेमकी संकल्पना कशी सुचली? सेवानिवृत्तांची मागणी आली महाराष्ट्रातून की आम्हाला भारत देश दर्शन किंवा परदेश देश दर्शन घडवा. आम्हाला इतर टूर्स कंपन्या आहेत पण त्यांच्यावर आमचा विश्वास नाही, तर आपल्या संघटनेने हे जर आयोजन केलं तर आम्ही सर्व सेवानिवृत्त सहभागी होऊ. आमचा विश्वास संघटनेवर आहे. आम्हाला निहून कोणतरी काळजी घेऊन परत घेऊन येऊ शकेल अशी संघटना आहे आणि त्यामुळे या संघटनेने हे नियोजन केले. सेवानिवृत्तांना काय आवाहन करणार? सेवानिवृत्तांना एवढंच सांगू की तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा. ही संघटना तुमचे जे सर्व प्रश्न आहेत ते कोणत्याही परिस्थितीत सोडवेल. चालेल, धन्यवाद. तात्याराव धोंडीराम चव्हाण, महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी संघटना या संघटनेचा मी या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष म्हणून आहे संभाजीनगर येथे. आम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर आमचे काही प्रश्न असतात तर ते प्रश्न सोडण्यासाठी वेळ लागते. त्यासाठी आम्हाला संघटना असावी असं वाटलं. संघटना काही आहेत परंतु त्या ठिकाणी बरेचसे लोकांचे लक्ष देत नाही. सेवानिवृत्तांमध्ये शिक्षकाची संख्या खूप आहे परंतु संघटनेचे प्रतिनिधित्व कमी होते. या ठिकाणी ही जी संघटना आहे हे सर्व पदाच्या कर्मचाऱ्यांना न्याय देतं. म्हणून ही संघटना स्थापन करता मी मनोदय घेतला. यांचा सहभाग होण्याच्या सल्ल्यानुसार संघटना स्थापन केली आणि नंतर 6 महिन्याच्या आत 355 आजीव सभासद नोंदणी झाली. हा माझ्या सहकारी बांधवांचा खूप मोठा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. आपल्या जिल्हा परिषदेकडे सेवानिवृत्तांचे आगाऊ वेतनवाढीचे कोर्टाकडून निर्णय लागले होते परंतु आदेश प्राप्त झालेले नव्हते. ते मिळाले काही लोकांना परंतु काही लोकांना वेतनवाढ मंजूरचे आदेश मिळालेले नाहीत. जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्कार दिला.
यापैकी बऱ्याच याचिका होत्या. त्या याचिकांच्या 2-3 याचिकांचे लाभधारकांना द्वैतवाड मंजुरीचे आदेश काढले. बाकीचे आदेश अजून काढले नाही. लोक 2-2, 4-4 वर्षापासून वाट पाहत आहेत. आता काही लोक काल 19ला लागले, 5 वर्ष होत आले. यापैकी काही लोक मयत झाले, त्यांना कोर्टाने न्याय दिला, पण या जिल्हा परिषदेच्या द्वैतवाड मंजुरीचे आदेश काढले नाही. म्हणजे ही जिल्हा परिषद अन्याय करते. आणि विकास सारखाच आहे, काहीला द्यायचं काहीला द्यायचं नाही. हे संघटनेचं धोरण बेजबाबदारपणाचं आहे किंवा धरसोड वृत्तीचं आहे, निपक्षपातीपणाचं नाही. म्हणून आम्ही संघटनेचा मेळावा घेतला होता. आणखी बरेचसे प्रश्न आहेत. संघटना जर आपण एकत्र राहिलो तर प्रश्न सुद्धा मदत होईल असा आमचा हेतू होता. आणि जिल्हा स्तरावर आम्ही सगळे एकूण कार्य करतच होतो. परंतु एक राज्याध्यक्ष ही व्यक्ती कशी आहे, त्यांचं बोलण्याचा कसा म्हणजे पद्धत आहे, काय ते बोलतात ते तसे करतात. आता व्हॉट्सअप झाल्यामुळे लोकांना माहीत झालं नाही, परंतु काहीचं मत झालं एक तर त्यांना बोलूनच घ्यावं. मलाही वाटलं 6 महिन्यात जर आपण 355 अधिवेशनात केले, त्यांना प्रमाणपत्र दिलं म्हणजे बाकी त्यांना प्रेरणा मिळेल. आणि जेव्हा जब हम एक दोस्त नहीं, साथी हाथ बढ़ाना साथी रहे, साथी अगर बढ़ते गए तो हौसला बुलंद बनते जाएगा और ये सफला जीत अपनी होती रहेगी. जय हिंद, जय महाराष्ट्र. घनश्याम घुगे, जिल्हा सचिव, महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना अधिकारी, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आज इथं आपल्या इथं सेवानिवृत्त संघटनेचा सभासदांचा मिलन मेळावा हा आयोजित केलेला आहे. त्यानिमित्तानं इथे आपल्या इथे पूर्ण तालुक्याचे पदाधिकारी सदस्य सगळेजण कार्यक्रमासाठी आलेले आहेत. आणि सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम आपले राज्याध्यक्ष जे आहेत आदरणीय श्री जगम सर ते सुद्धा इथं कार्यक्रमासाठी आलेले आहेत. आणि सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम आम्ही पार पाडत आहोत. किती लोक आले त्याला? जवळपास 400 लोकांचं 350 ते 400 पर्यंत कुठून आले लोक? आता इथून आलेले पैठण, गंगापूर, त्याच्यानंतर वैजापूर, कन्नड, फुलंब्री, सोयगाव, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर हे पूर्ण तालुके. आणि बाहेरून बीड जिल्ह्यातून आलेले बीडचे जिल्हाध्यक्ष, परभणीचे जिल्हाध्यक्ष आलेले आहेत, सचिव सुद्धा आहेत, प्रशाध्यक्ष आहेत. सेवापूर्ती गौरव सोहळा नाही, हा संघटनेचा हा अधिवेशन आहे, जिल्हास्तरीय मेळावा आहे. आणि अधिवेशन जे आहे त्या निमित्ताने इथं आम्ही सगळे